मैत्रिणींनो, तसं पाहायला गेलं तर गवारीची भाजी ना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो आणि ही गवारीची भाजी थोडीशी माझी बनवण्याची पद्धत वेगळी आहे. तुम्हाला नक्की आवडेल आणि बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही गवारीची भाजी. गवारी स्वच्छ धुवून नीट करून घ्यायची आणि सुरुवातीला भाजून घ्यायचे. अगदी 2 मिनिटच लागतात बघा भाजायला, परंतु भाजीची जी चव आहे ना ती खूप छान लागते. आणि अर्ध्या प्रमाणात गवारी इथेच भाजताना शिजली जाते आणि त्यामुळे नंतर थोडंसंच पाणी घालून अंगच्या पाण्यातच ती शिजवायची. त्यामुळे काय होतं, भाजीला चव खूप छान येते. ही गवारी 2 मिनिटच भाजून घेतली बघा. त्यामुळे छान अशी भाजली आणि पुन्हा आपल्याला या फोडणीमध्ये पुन्हा भाजायचे. छान शिजते. आता भाजून झालेले गॅस बंद करते. साईडला ठेवते आता आणि दुसऱ्या भांड्यात आता आज मी जी बनवणार आहे ना भाजी, ती भिडाची कढई आहे ना त्यात बनवणार आहे. चवीला खूप छान लागते बरं का. लोखंडाच्या भांड्यामध्ये किंवा भिडाच्या भांड्यात बनवलेल्या भाज्या चवीला तशा छानच लागतात. परंतु भाजी बनवल्यानंतर एक 5-10 मिनिटात काढून दुसऱ्या भांड्यात ठेवते मी आणि आज म्हटलं या कढईतच बनवूया. तुम्ही भिडाच्या भांड्यात कधी भाज्या बनवल्यात का मला कमेंट करून नक्की सांगा. त्या चवीला कशा लागतात तेही कमेंट करून नक्की सांगा. आता जी एकच कढई होती, कारण माझ्याकडे भिडाची भांडी जास्त नाहीत, एकच कढई मी घेतल्या. त्या कढईतच बनवते आणि ह्या कढईची लिंक जर कोणाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. ही कढई जी आहे खूप छान आहे. आणि आता रेसिपी बघूया. गॅसवरती कढई ठेवल्या, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं, 1 कांदा घातला. कांदा हलका ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि तिखट कसं तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता. कांदा आणि तिखट परतून घ्यायचं आणि भाजलेली जी गवारी आहे ना ती पुन्हा या फोडणीमध्ये परतून घ्यायची. सुरुवातीला तेल न टाकता भाजलेले आता या फोडणीत छान अशी परतून घ्यायची. पुन्हा 2 मिनिटासाठी छान अशी परतून घ्यायची. म्हणजे अर्धी भाजी इथे शिजते आणि परत भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि चव खूप छान लागते बघा. आता थोडं पाणी त्यात सुटावं म्हणून मीठ घालायचं, कारण मीठ घातलं की भाजीला पटकन पाणी सुटतं आणि त्या पाण्यातच अंगच्या पाण्यात भाजी शिजते. गरज वाटली तर थोडासा पाण्याचा झपका द्यायचा. इथे आता मी चवीनुसार मीठ घालते. मीठ घातल्यानंतर परतून घेते. कोणत्याही भाज्या लो फ्लेमवरती किंवा मिडियम फ्लेमवरती शिजवल्या की चवीला छान लागतात बघा. आता थोडासा पाण्याचा झपका देते आणि झाकण ठेवून भाजी थोडा वेळ शिजू देते. 2 ते 3 मिनिटात ही भाजी छान अशी शिजेल. नंतर आपल्याला त्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. हे बघा, थोडासा पाण्याचा झपका दिला, झाकण ठेवलं आणि लो फ्लेमवरती छान ही भाजी शिजू दिली. 2 ते 3 मिनिटं झाले, झाकण काढते. छान अशी भाजी शिजली आणि कोरडी पण आहे बघा. आता यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं, थोडीशी कोथिंबीर घालायची. सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी बनवू शकता. मुलांना पण आवडेल बघा. या पद्धतीने जर बनवली ना चवीला छान लागते. थोडंसं कूट घालते, कारण आमच्याकडे प्रत्येक भाजीत ना शेंगदाण्याच्या कुटाशिवाय भाज्याच खाल्ल्या जात नाहीत. काही भागामध्ये खोबरं वापरतात, तसंच आमच्याकडे भाजलेलं शेंगदाण्याचं कूट. आता कूट घातलं, थोडीशी कोथिंबीर घातली, छान अशी परतून घेतली बघा. अशा पद्धतीने गवारीची भाजी बनवा. चवीला खरंच छान लागते आणि भाकरी असो किंवा चपाती असो, अशी ही चमचमीत अशी गवारीची सुकी भाजी. ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो मला नक्की कमेंट करा आणि या पद्धतीने जर भाजी बनवली तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की कशा चवीची झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.